नागपुर संविधान चौक पर भारतीय जनता पार्टी व अनुसूचित जाति मोर्चा द्वारा जितेंद्र आव्हाड के खिलाफ विरोध प्रदर्शन। महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड बाबा साहेब अम्बेडकर की तस्वीर फाड़ने पर घिर गए हैं। बीजेपी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जितेंद्र आव्हाड के खिलाफ मोर्चा खोल दिया है। जितेंद्र आव्हाड के खिलाफ एट्रोसिटी का केस भी दर्ज हो गया है। जितेंद्र आव्हाड ने बुधवार को महाराष्ट्र के चौदार ताल्या में मनुस्मृति दहन कार्यक्रम आयोजन किया था। आरोप है कि मनुस्मृति दहन आंदोलन में उन्होंने बाबा साहेब अम्बेडकर की तस्वीर भी फाड़ दी। इस मामले के तूल पकड़ने के बाद जितेंद्र आव्हाड ने माफी मांगी थी, लेकिन राज्य में इस मुद्दे पर सियासत गर्मा गई है। इसी के विरोध में नागपुर संविधान चौक पर भाजपा व ओबीसी मोर्चा द्वारा जितेंद्र आव्हाड का निषेध करने के लिए तीव्र आंदोलन किया गया। इस आंदोलन ने उग्र रूप धारण कर लिया। निषेधार्ह कृती काल झालेली आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती मोर्चा काय कार्यकर्त्यांची भावना आहे? काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस औलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं, या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष, पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती। ती लढाई होती समतेच्यासाठी, ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी, मानवी हक्कासाठी, मानवी मूल्यांसाठी। आणि या पद्धतीचा इतिहास जर आव्हाडाला माहिती नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवाराला माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं घृणित कृत्य करणाऱ्या आव्हाडावर एट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही, जोपर्यंत तो फटका खाणार नाही, जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील। ते आव्हाडांनी नंतर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की ती कृती कुठली सहानुभूती नाही। आव्हाडांनी नंतर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की ती कृती चुकून झाली। जे पोटात होतं ते ओठात, जे पोटात होते ते ओठात आलं। त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल किंबहुना कुठली सहानुभूती नाही। त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं, त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं, त्यांनी मुस्लिमांना अल्लाह सांगितला, त्यांनी पाकिस्तान सांगितलं। निव्वळ मतांचं ध्रुवीकरण, निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बरगलायचं आणि आपलं राजकारण शेकत बसायचं, याच पद्धतीचा धंदा केला। ही निव्वळ स्टंटबाजी आहे, अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे। हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लागलेलं लांछन आहे। आव्हाडांनी या पद्धतीचं कृत्य केलं, आम्ही त्याला किंवा आमचा कोणताही आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही।